आणि काही काही लोक सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी इतक्या चुकीच्या पद्धतीत दुरुपयोग करतात की साम दाम दंड भेट करून आम्हालाच जिंकायचंय असा त्या ठिकाणी त्यांचा हट्ट असतो। आणि आहेत काही गुंड प्रवृत्तीचे लोक ज्यांच्यावर जे तडीपार राहिलेत, ज्यांच्यावर मोकोकाचा गुन्हा आहे, अशी लोक त्या ठिकाणी येतात। उमेदवार फिरताना त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कमी आणि गुंड प्रवृत्तीचेच लोक त्या ठिकाणी जास्त फिरतात। कोणी काही भाषणे केली, कोणी काही दबाव टाकला तरी आपण स्थिर राहून आमचं काम ते मतदान त्या ठिकाणी बाहेर काढणं, मतदानापर्यंत लोकांना पोहोचवणं, मतदारांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे आमचं काम आहे। कारण ते तसं केलं तरच लोकशाही टिकल। दोन उमेदवार तुमच्या समोर आहेत की एक उमेदवार जो त्या ठिकाणी तडीपार राहिलेला आहे, मकोकासारख्या गुन्ह्यामध्ये आत आहेत, ज्याच्यावर 30-35 पेक्षा जास्त अधिक गुन्हे दाखल आहेत, आणि दुसरीकडे एक त्या ठिकाणी फॉरेनला शिकलेला उच्च शिक्षित महाराष्ट्रातला सर्वात उच्च शिक्षित नगरसेवक म्हणून काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा, असे दोन जेव्हा पर्याय असतात तेव्हा लोक त्या ठिकाणी सुज्ञ आहेत। कोणी सांगायची आवश्यकता नाही त्या ठिकाणी काय करणार ते। नमस्कार। 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 निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर बोलायचं आहे तर काशेवाडी आणि हा संपूर्ण परिसर तुमचं एवढं जुनं नातं आहे। रमेश दादा आपले वडील इतक्या वर्षापासून या भागाचे लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, त्याच्या अगोदर सभागृह नेते, त्या अगोदर नगरसेवक आणि त्यानंतर त्यांचा वारसा तुम्ही चालवता। कधी नव्हतं असं वाटतंय का या परिसरात या निवडणुकीच्या निमित्ताने दहशतीचं वातावरण निर्माण झालंय असं वाटतंय का? नाही, आपण एकदम योग्य हे निरीक्षण आहे आपलं की दादा या प्रभागाचे जवळजवळ 25 वर्ष नगरसेवक होते, आमदार होते, माजी मंत्री होते। मी जवळजवळ 17-18 वर्ष नगरसेवक आहे। असं असताना अनेक निवडणूक आम्ही बघितल्यात आणि विरोधक त्यावेळेसही होते, आजही आहेत, कारण लोकशाहीचा भाग आहे की विरोधक असतात आणि त्या अनुषंगाने निवडणुकीला सगळे सामोरं जातात। परंतु हे पहिली निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरीचा आणि गुंडगिरीचा वापर या ठिकाणी होत आहे। मोठ्या प्रमाणात प्रभागाच्या बाहेरचे लोक, म्हणजे अनेक वेळेस लगतच्या प्रभागाचे लोक पक्षासाठी, मित्रपरिवारासाठी प्रचाराला येतात, परंतु आज पहिल्यांदा बघितले की केवळ आमच्या सोलापूर बाजार आणि कॅन्टोन बोर्डाचे नाहीत तर वानवडी बाजार असेल, त्या ठिकाणी तुमच्या येरोडा असेल, खडकी असेल, मोठ्या मोठ्या बाहेरून त्या ठिकाणी लोक सगळे येत आहेत आणि सामान्य जनतेला त्या ठिकाणी घाबरवण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। पण ही काशेवाडी वस्ती आहे आणि या काशेवाडीचं एक वेगळंच त्या ठिकाणी स्वभाव आहे की कुठल्याही दादागिरीला ते भीक घालत नाही। याच्या आधी देखील 80च्या 90च्या दशकामध्ये मोठे मोठे गुंड या वस्तीत होऊन गेले, पण ती सगळी दादागिरी मोडत काढत त्या ठिकाणी बागवे साहेबांनी एक शांततेचं वातावरण निर्माण केले। आणि मला खात्री आहे की किती लोकांनी दबाव टाकला तरी सामान्य जनता हे विकास कामाला आणि त्यांच्या सुखादुखात राहणाऱ्यांनाच मतदान करणार, बाहेरच्या लोकांना दादागिरींना मतदान करणार नाही। परंतु या वातावरणामध्ये थोडंसं सोलापूरमध्ये झालेली दुर्घटना किंवा पूर्वी कोंडव्यात व्हायची तशा घटना, तसं वातावरण इथे निर्माण झालंय असं काय, असं एक बाहेर चित्रण तयार झालेलं आहे। तुम्ही म्हणतात बरोबर, काही पत्रकारांचे देखील फोन आले, काही पोलीस खात्याने देखील विचारलं की तुम्हाला काही प्रोटेक्शनची वगैरे आवश्यकता आहे का, पण तशी काय आम्हाला आवश्यकता नाहीये। कारण आहे आता ते काही राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेले की त्या ठिकाणी आपला प्रतिस्पर्धी जिंकतोय तर हे लवकर हे होत नाही, सहन होत नाही, आणि काही काही लोक सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी इतक्या चुकीच्या पद्धतीत दुरुपयोग करतात की साम दाम दंड भेट करून आम्हालाच जिंकायचंय असा त्या ठिकाणी त्यांचा हट्ट असतो। आणि आहेत काही गुंड प्रवृत्तीचे लोक ज्यांच्यावर जे तडीपार राहिलेत, ज्यांच्यावर मोकोकाचा गुन्हा आहे, अशी लोक त्या ठिकाणी येतात। उमेदवार फिरताना त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कमी आणि गुंड प्रवृत्तीचेच लोक त्या ठिकाणी जास्त फिरतात। एकीकडे नेते लोक भाषण करतात, आम्हाला गुंडगिरी नष्ट करायची, आम्हाला अवैध धंदे बंद करायचे, पण जे ड्रग्ज विकतात, MD विकतात, त्या ठिकाणी जे महिला ड्रग प्लेडलर आहेत त्यांना सोबत घेऊन फिरतात, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन फिरतात आणि कुठं ना कुठं लोकांवर दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतात। हा, हे नक्की आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता नाहीये, पण इतर उमेदवार जे आहेत ते थोडेसे तणावाच्या वातावरणामध्ये आहेत, ते थोडेसे घाबरलेले आहेत। आणि मलाही लोकांनी फोन केले की आपण एकत्र मिळून जाऊ, तर म्हणलं तशी काही आवश्यकता नाहीये, तुम्ही वाटलंच तर तुम्ही स्वतंत्र आहे, तुम्ही जाऊ शकता, पण आपण सगळे मिळून जाण्याचं ते एवढं असं काही परिस्थिती नाहीये। पण मलाही विचारण्यात आलं, पण तशी काय आम्ही काय त्यांच्या भीतीला घाबरणारे लोक नाहीयेत, आम्ही सामान्य जनतेमध्ये राहणारे आहोत, कार्यकर्त्यांमध्ये राहणारे आहोत, आणि किती कोणी दादागिरी आणि गुंडगिरी केली तर आम्ही त्यांना ते घाबरत नाही, कारण आमच्यासोबत जनता आहे, आमच्यासोबत सामान्य नागरिक आहेत। तुम्ही म्हटलं बरोबर, इतर उमेदवारांना जाणवतंय
केवळ गुंडागर्दीच नाही, परंतु धनाचाही, पैशाचाही फार मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होतोय. पण एकूण जर चित्र पाहिलं, आता शेवटचा दिवस आहे हा, तरी सुद्धा तुमची प्रचार यंत्रणा तशी तितकीशी काही धास्तावलेली दिसत नाही. त्याच्या मागचं कारण काय? त्या वास्तविक पाहता अनेक वर्ष बागवे साहेबांचं त्या ठिकाणी एक दांडगा अनुभव, त्यांनी केलेलं काम, त्यांची कार्यकर्त्यांची मोठी फळी, त्यानंतर माझ्या सोबत असणारे तरुण कार्यकर्ते असतील. आज अनेक लोकसभा, विधानसभा, 2004 पासून आम्ही निवडणुका स्वतः सगळ्या हँडल करतोय, पाहतोय. लोकसभा, विधानसभेसारखे निवडणुका हँडल करतोय. अशा वेळेस मग प्रभागाचे निवडणूक हे करणं इतकं तसं काय अवघड नाहीये. त्यामुळे यंत्रणा सगळी लागलेली आहेत आणि आम्ही सगळे म्हणजे माझ्यासहित आमच्या परिवाराचे असतील, आमचे कार्यकर्ते असतील, कोणी काही भाषणं केली, कोणी काही दबाव टाकला, तरी आपण स्थिर राहून आमचं काम ते मतदान त्या ठिकाणी बाहेर काढणं, मतदानापर्यंत लोकांना पोहोचवणं, मतदारांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं, हे आमचं काम आहे. कारण ते तसं केलं तरच लोकशाही टिकल. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते निवडणुका येतात जातात, पण आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि त्याच्या माध्यमातून चळवळ राहिली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, या भूमिकेतून आम्ही काम करतो आणि त्याच माध्यमातून आमचं काम आहे. ते सत्ताधारी पक्षातले काही लोक असतील, ते त्यांचं तंत्र वापरतात, त्यांचा सत्तेचा वापर करतात, पण आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून संविधान टिकून लोकांना त्या ठिकाणी एकत्र घेऊन या निवडणुकीला सामोरं जातोय. म्हणून आम्ही कुठल्या तणावाखाली न राहता आम्ही त्या ठिकाणी एकदम शांतपणे आणि व्यवस्थित यंत्रणा लावून आम्ही त्या ठिकाणी आमचं काम करतोय. तुम्ही सांगतात आत्ताची परिस्थिती आहे अशी की काही मतदारांना माहिती सुद्धा नसेल, विशेषतः जेन झी मतदारांना, की तुम्ही उच्च विद्याविभूषित, त्यातही परदेशामध्ये शिकून आलेले, त्यानंतर लंडन सारख्या शहरात शिकल्यानंतर गलेलठ्ठ मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. ते सगळं सोडून तुम्ही राजकारणात आला. आता जेव्हा आम्ही असे प्रश्न विचारतो, तर तुम्हाला हे सगळं वातावरण पाहून प्रश्न पडत नाही का, की पश्चाताप होत नाही का, उगीच आपण राजकारणात आलो, त्या आपलं चांगलं होतं विदेशात, किंवा एक चांगली मोठी नोकरी होती हातामध्ये, आणि ते सगळं सोडून इथे आलो, याचा पश्चाताप होत नाही का? ऍक्च्युली तुम्ही म्हणताय बरोबर आहे. काय काय वेळेस वाटतं असं, कारण ज्या वेळेस आपण बघतो की राजकारणामध्ये राजकीय आरोप झाले तर स्वाभाविकच आहे, क्षेत्र तसं आहे आणि ते आरोप सहन करण्याची आमच्या ताकद आहे आणि हिंमत पण आहे, काय अडचण नाही. परंतु आजचं जे राजकीय जी आपण वातावरण बघितलं तर इतकं चुकीच्या पद्धतीत आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विकास कामांवर, तुमच्या पक्षाच्या नीतिमूल्यांवर, तुमच्या विचारधारांवर तुम्ही बोलतच नाही. तुम्ही त्या ठिकाणी नाही ते जे गोष्टी निवडणुकीशी संबंध नसलेले, ज्या गोष्टी निवडणुकीशी निगडीत नाहीयेत, किंबहुना त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीयेत, अशा गोष्टींच्या माध्यमातून आरोप करून परिवाराला आणि परिवाराच्या सदस्यांना, महिला वर्गांना त्या ठिकाणी नाहक मानसिक त्रास आणि मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करतात. ही थोडंसं चुकीची गोष्ट आहे आणि याच्यामुळे थोडंसं कधी कधी वाटतं, आणि आहे ते काही युवकांना माहित नाही, पण बरेचसे युवक आहेत जे जेनझी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, सोशल मीडिया बघतात, अनेक ठिकाणी बघतात, अनेक ठिकाणी माझी भाषणं महानगरपालिकेची होतात. म्हणजे कितीतरी असे आहेत की ज्यांचं मतदानाचा त्यांना अधिकार पण नाहीत, 18 वर्षापेक्षा कमी आहेत, पण ते येऊन भेटतात की सर आम्ही तुमचे फॅन आहोत, आम्ही तुमचं हे भाषण ऐकलं, सभागृहातला हा प्रश्नोत्तर बघितलेला आम्ही ऐकलाय आणि खूप छान, असंच आम्हाला लोकप्रतिनिधी असे ते सांगतात. कारण ते जरी मतदार नसले किंवा दुसऱ्या प्रभागातले असले, पण ते येऊन ऍप्रिशिएट करतात, ते 10 लोकांना सांगतात की खरंच व्यक्ती कसा असला पाहिजे, तुमची भूमिका, तुम्ही ज्या भूमिकेत नगरसेवक म्हणात तर तुम्ही काय प्रश्न मांडले पाहिजे, पुण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रभागासाठी काय केलं पाहिजे. केवळ माझ्या लोकांना टेंडर मिळवून द्यायचं आणि मी फक्त त्या ठिकाणी चांगले रस्ते खोदून काढणार, मी हे करणार, असं त्या ठिकाणी त्यांना आवडत नाहीये, त्यांना हे पटत नाहीये, ही भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट आपण जे सांगितली की अनेक लोकांना ते ही वस्तुस्थितीच आहे की आता ते त्याला कोणी नाकारू शकत नाही ना. 2004ला जेव्हा मी परदेशातून परत आलो त्यावेळेस तिथं MS केलं होतं, तिथं कामाला होतो, जॉबला होतो, गलेलट्ट पगार होता आणि कुणी सांगायचीच आवश्यकता नाही. इथंच BPO मध्ये काम करणाऱ्या लोकांना पैसे लाखो रुपयांनी भेटतात. साधं कॉल सेंटरमध्ये जर मॅनेजर लेवलला कोण असेल त्याला गलेलट्ट पगार असतो. इथल्या पुण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर डिग्री घेतली तरी त्याला गलेलट्ट पगार असतो. मी तर इथं BE करून परदेशात MS केलेलं आहे आणि त्यावेळेस जॉबला होतो. जर तो जॉब कंटिन्यू केला असता तर आता या 10-15 वर्षात माझं स्केल कुठं गेला असता आणि मी कुठल्या लेवलला असतो हे सगळ्यांना ते माझ्यासोबतचे जे क्लासमेट आहेत ते सगळे VP आणि त्या ठिकाणी मॅनेजर लेवलला पोस्टला आहेत. सगळे त्या ठिकाणी मोठे मोठे कंपनी, ज्याला महिन्याला त्यांना 10,000 15 लाख पगार आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर असं असताना आज जो व्यक्ती ड्रेनेज साफ झालं का नाही आणि गटर तुंबली का नाही आणि नवरा बायकोची भांडणं आणि या समाजाची भांडणं त्या समाजाची भांडणं आणि याशिवाय केल्यानंतरही त्याचं हे नाही ना,
म्हणजे राजकारण सध्याचं असं आहे की तुम्ही लोकांची 10 कामं करा, लोक लक्षात ठेवत नाही. एखादं काम नाही झालं किंवा एखादं दुखवला तो त्याचाच त्या ठिकाणी तो सगळीकडे हे करतो. पण ते आता इट्स अ पार्ट ऑफ दॅट गेम, त्यामुळे आम्ही वी आर युज टू इट नाव. त्यामुळे तसं काय नाही, कारण तो एक जरी बोलला तरी 10 लोक शांतपणे तुम्हाला आशीर्वाद देतात. ज्यांची कामं केली असतील, ज्या लोकांची कामं केली असतील ते तुम्हाला आशीर्वाद देतात, ते तुमच्याशी निगडीत असतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी सायलेंट ऍडमायर तुमचा जो एक क्लास असतो तो तुम्हाला त्या ठिकाणी येतो. अनेक व्यापारी वर्ग असतात की ते बाहेर येऊन रस्त्यावरून आंदोलन करत नाही, परंतु ते या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून असतात की काम काय करतं, लोकप्रतिनिधी काय करतात, कोणाच्या प्रश्न मांडतात, ते व्यापारी वर्गासाठी काय काम करतात. तुमच्या भागाचं वातावरण शांत राहून व्यापार वाढला पाहिजे. तुमच्या व्यापारी वर्गाला, जे तुमचे छोटे मोठे दुकानदार आहेत, छोटे व्यापारी आहेत, ह्यांना सुरक्षित वातावरण कसं निर्माण होतं याच्यासाठी जो कोण काम करतो त्याला ते पाठिंबा देण्यात. आणि ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही लोकसभेची किंवा राज्य सरकारची त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक नाही. त्यामुळे दैनंदिन गोष्टीमध्ये जो त्यांच्या सोबत राहतो, त्यांच्याशी निगडीत राहतो आणि आपलं वातावरण जो शांत ठेवू शकतो, यांनाच ते मतदान करतात. हे 100% खरं आहे. थोडस राहून हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा परत प्रश्न हाच येतो, म्हणजे ते टाळता न येण्यासारखी बाब आहे, परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही मंडळी मैदानात आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, आमच्या इथं मोठ्या प्रमाणात म्हणजे झोपडपट्टी जरी असली, काशीवाडी असेल, लोहियानगर असेल, हरकानगर असेल, डायस प्लॉट असेल, हे जरी असलं तर मोठ्या प्रमाणात सोसायटीचा वर्ग देखील आहे. डायस प्लॉट पासून आमच्या आनंद मिरा परिसर असेल, टिंबर मार्केट असेल, गुरुनानक नगर असेल, सॅलेजर पार्कचा काही भाग असेल, मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, मोठे मोठे त्या ठिकाणी चांगले व्यापारी आहेत, नामवंत लोक आहेत. हे सगळे लोक त्या ठिकाणी या गोष्टीची दखल घेतात. आणि ज्या वेळेस 2 उमेदवार तुमच्या समोर आहेत, की एक उमेदवार जो त्या ठिकाणी तडीपार राहिलेला आहे, मकोकासारख्या गुन्ह्यामध्ये आत आहेत, ज्याच्यावर 30-35 पेक्षा जास्त अधिक गुन्हे दाखल आहेत, आणि दुसरीकडे एक त्या ठिकाणी फॉरेनला शिकलेला उच्च शिक्षित, महाराष्ट्रातला सर्वात उच्च शिक्षित नगरसेवक म्हणून काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा, असे 2 जेव्हा पर्याय असतात तेव्हा लोक त्या ठिकाणी सुज्ञ आहेत. कोणी सांगायची आवश्यकता नाही त्या ठिकाणी काय करणार ते. आणि त्यांना आपल्या भागातला उमेदवार जो आम्ही मतं दिल्यानंतर आमच्यासाठी अवेलेबल राहील असाच त्या ठिकाणी आवश्यक आहे. किंबहुना आम्ही मत दिलं आणि नंतर पोलीस कुठल्या केसमध्ये उचलून नेलं आणि जेलमध्ये असला तर आम्ही काय करणार, असा उमेदवार त्यांना नकोय. त्यामुळे ते तसं करत नाही. आणि विशेष त्या ठिकाणी आमच्या भागामध्ये जैन समाज मोठ्या संख्येने आहे. आज ज्या माध्यमातून जैन समाजावर जे अन्याय झालेत, मग विविध धार्मिक स्थळांवरचे त्यांचे अन्याय असतील, त्या ठिकाणी वेगळ्या धर्माची लोक, सत्ताधारी पक्षाशी निगडीत असलेले काही संघटना असतील, त्यांनी त्यांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. काही नेत्या लोकांनी त्यांचे बोर्डिंग हाऊस असेल किंवा त्यांचं मंदिर असेल ते विकण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात धर्मगुरूंना आणि समाज बांधवांना, म्हणजे ज्येष्ठ नागरिक 70 आणि 60 वर्षाच्या माता भगिनी रस्त्यावर चालत आंदोलन केलं. हे सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आहेत. त्यामुळं मतदान करताना या सगळ्या गोष्टी ते विचार करून मतदान करतील. दुसरे जे नगरसेवक स्थानिक आहेत, त्या स्थानिक नगरसेवकांनी अनेक व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम केलं. छोटे छोटे सोसायटीचे डेव्हलपमेंट असेल, तिथं माझी माथाडी संघटना आहे, माझ्या लोकांना काम द्या, डिमॉलिशनचं काम द्या, या ठिकाणी सोसायटीमध्ये घुसून सोसायटीची पार्किंग जागा घ्यायची, ताबे घ्यायचे, दुकानं त्या ठिकाणी लोकांची लाटायचे, असे अनेक त्यांनी पराक्रम केलेत. त्यामुळं कार्यकर्ते आणि नागरिक त्रस्त आहेत, व्यापारी वर्ग त्रस्त आहे. आणि हा सगळा जो त्यांचा राग आहे तो मतदानाच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी ते दाखवतील आणि व्यक्त करतील, अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदार राजा हा लोकशाहीच्या माध्यमातून मतदार राजा असतो. निवडणुकीच्या माध्यमातून विविध उमेदवार त्यांच्या समोर प्रचार करतात, पण मतदार हा सुज्ञ असतो. गरीब असेल, श्रीमंत असेल, शिकलेला असेल, व्यापारी असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, त्याला सगळ्या गोष्टीची जाण आहे. जात म्हणून, धर्म म्हणून, की मी तुमच्या जातीचा, मी तुमच्या धर्माचा असं म्हणून येतात, पण लोकांना माहिती आहे की आपल्या जाती धर्मासाठी कोण आपल्यासाठी झटतं, कोण आपल्यासोबत राहतं. त्यामुळे माझी विनंती आहे मतदारांना, जात धर्माच्या नावावर, पक्षाच्या नावावर मतदान न करता व्यक्ती कसा आहे, तुमच्यासोबत काम केले का नाही, तुमच्या जाती धर्मांना मदत केली का नाही, आणि सर्वात महत्वाचं करोना काळामध्ये जे तुमच्यासोबत उभे राहिले, ज्या वेळेस लोक म्हणजे नातेवाईक लोक लवकर येत नव्हती, मैतीला पुढे येत नव्हती, ज्या ठिकाणी करोना काळामध्ये झोपडपट्टीमध्ये लोक काम करत होती, त्यावेळेस मी असेल, आमचा पूर्ण बागवे परिवार असेल, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन लोकांची सेवा केली. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून मतदान करावं
मतदान करताना तुम्हाला त्या ठिकाणी तडीपार गुंड हवाय का सामाजिक कार्यकर्ता हवाय याचा विचार करून आपण मतदान करावं, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आभारी आहात आपण, तुम्ही वेळ दिला, धन्यवाद. बरोबर बोललात त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.